लांब लांब उभी राहा, अशी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळतं. समोर बघायचे तुम्हाला हार घातलेली आपल्या राजांची मूर्ती पाहायला मिळाली का? ही मूर्ती आहे पंचधातूची. ही मूर्ती आता साजून 2009 ला बसवले कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे. आणि तुम्हाला ऐकूनही माहिती असेल या मूर्तीची दररोज पूजा केली जाते. दररोज एक सांगलीवरून एक हार येतो. शिवप्रतिष्ठान मंडळ आहे संभाजी भिडे गुरुजी. आणि मूर्तीच्या वरती आपल्याला जे खांबांवरती जे छत्र उभारलंय बघा, याला इतिहासामध्ये मेघडंबरी म्हटलं गेलंय. ही मेघडंबरी 1985 ला बसवले. ज्यावेळी आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती होते बघा डॉक्टर ज्ञानी जालसिंग यांच्या हस्ते या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. पण आपल्या महाराजांचा 6 जून 1674 ला आपल्या राजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला, याचं तुम्ही पोस्टर छायाचित्र शाला कॉलेज ऑफिसला कुठेतरी पाहिलेलं असेल तर ते याच ठिकाणचं आहे. त्या छायाचित्रामध्ये बघा एक व्हाईट कलरची कॅप काढून एक व्यक्ती या ठिकाणी आपल्या महाराजांना मानाचा मुद्रा करताना दिसतो. तो इंग्रज अधिकारी आहे, त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झडन. तो ऑक्झडन काय म्हणतो, याच ठिकाणी महाराजांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक सोहळा झाला आणि येथेच आपल्या राजांचं ओरिजिनल 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोचं होतं. तर काही तज्ज्ञांची मतं आहेत औरंगजेबाचा सरदार इदिगतखानाचं टोपणाचं जुल्फिकार खान त्याने ते सिंहासन चोरून नेलेलं आहे, कल्पना करा. पण ज्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ना, त्यावेळी या पूर्णपणे दरबारामध्ये सरासरी 3000 लोक. आपल्या घरी एखादा कार्यक्रम करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला लाईटचं माईकचं नियोजन करावं लागतं. मग त्या काळात